आज आपण बघतोय की कितीतरी कुत्रे जे आहेत, जे स्ट्रीट डॉग आहेत, ते आपल्याला रोडवर फिरताना दिसतील. माझ्या तर पाहण्यात खूप आहेत. म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 20-25 कुत्रे आपल्याला भेटतील, अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. रोडच्या साईडला कुठंतरी आखाड्यावर किंवा घराच्या आजूबाजूला कुत्रे खूप झालेले आहेत. परंतु आपल्याला हे पण तितकंच निदर्शनास येते की त्यांच्या पोटाचा प्रश्न फार मोठा आहे. कुत्रे फिरताना आपल्याला दिसतात, आपण बघतो, परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की त्यांची अन्नाची जी गरज आहे ती आपण समजू शकत नाही. परंतु जवळच एखादी आपण चपाती वगैरे टाकली तर ते कुत्रा नक्कीच आवडीनं खातो. आणि हाच प्रयोग जर आपण रोज केला तर आपल्या लक्षात येईल की या प्राण्यांना त्या अन्नाची खूप गरज आहे. कुत्रा असा प्राणी आहे की तो बाकी अन्न खाऊ शकत नाही. मांस तो खातो, परंतु मांस त्याला रोज कुठं भेटणार आहे. आणि वाचा नसलेला हा प्राणी बघू शकता, अत्यंत इमानदार असा प्राणी आहे हा. जर कोणी त्याला अन्न दिलं तर त्या अन्नाचं ते त्या माणसाच्या अन्नाची परतफेड करतो, त्याच्या उपकाराची परतफेड करतो. म्हणूनच घरोघरी कुत्रा आपण सांभाळतो, किंवा पहिले घरोघरी कुत्रा सांभाळायला जायचा, आणि आज पण बऱ्याच ठिकाणी कुत्रा घरी असतो. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी बरेच कुत्रे या ठिकाणी आज मी पोळी टाकली त्यांना, आणि प्रत्येक आलेल्या कुत्र्या जो आहे तो पोळी खात आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांना अन्नाची गरज किती आहे. आणि जेव्हा ते अन्न हातातलं पोळी वगैरे बघतात त्यावेळेस त्यांच्याकडं जो पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, त्यांच्या हावभावावरून लक्षात येतं की खरंच त्याला भूक किती आहे आणि हा अन्नाच्या शोधात होता.